उपविजेत्याला 8,000 आणि भव्य चषक, त्याचबरोबर तृतीय संघाला 4,000 आणि भव्य चषक असे भव्य दिव्य चषक आणि आणि मॅन ऑफ द सिरीज LED TV सुद्धा या ठिकाणी आहे. भरघोस बक्षीस या ठिकाणी आयोजकांनी ठेवले. त्या आयोजकांचं सर्व खेळाडूंच्या वतीने हार्दिक आभार आणि अभिनंदन. गोलंदाज ना या ठिकाणी सूर्योदय संघाचा गोलंदाज मितेश या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे आणि 16 धावांचं आव्हान सचिन 11 संघाला या सूर्योदय संघाने दिलेला आहे. अटीतटीचा हा सामना होईल. बघूया सूर्योदय संघाचे गोलंदाज काय कामगिरी करतायत आणि सचिन 11 संघाचे फलंदाज कसा विजय प्राप्त करतात. लवकरात लवकर सुरू करावे. मितेश तयार. उत्कृष्ट गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव. सूर्योदय संघाचा मितेश दुसरा चेंडू टाकण्याच्या तयारीत आणि हाही चेंडू दुसरा चेंडू निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजीचं सादरीकरण या ठिकाणी होत आहे. 16 धावांचं आव्हान सचिन 11 संघाला सूर्योदय संघाने ठेवलेला आहे आणि तिसरा चेंडू घेऊन येत आहे निमितेश आणि खेळाडू बाद उत्कृष्ट झेल असा सूर्योदय संघाच्या काय नाव त्याचं करण निमरे उत्कृष्ट असे हा झेल पकडलेला आहे. अभिनंदन. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 0 धावा देऊन 1 गडी फलंदाज बाद केलेला आहे गोलंदाजाने. नितेश उत्कृष्ट आतापर्यंत गोलंदाजी केलेला आहे. 4था चेंडू सचिन 11 संघ आणि सूर्योदय संघ या दोन संघामध्ये हा सेमीफायनलचा हा सामना रंगतदार रीतीने होत आहे आणि 4 चेंडू आणि 0 धावा 1 रन 1 धाव संघाने खातं खोललेलं आहे. 1 धावाच्या रूपाने धावसंख्या आणि 5वा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी करत आहेत नितेश. उत्कृष्ट गोलंदाजी. अभिनंदन. 5 चेंडू आणि 1 धाव. आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट कामगिरी या गोलंदाजाने केलेली आहे. बघूया आता शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू 5 चेंडू 1 धाव आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहे नितेश आणि हा षटकार उत्कृष्ट असा हा फटका षटकाराच्या रूपाने आणि संघाची धावसंख्या झाली. पहिलं षटक 7 धावा. आमचे मित्र ॲडव्होकेट विजय मुंडे कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी समालोचन घे ना.
काय तर मला खेळाडूंची नाव माहिती ना. खेळाडूंची मला पण कुठे माहिती. हॅलो हॅलो हॅलो, बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? आवाज नाही येत याच्यात, आवाज नाही येत. हॅलो हॅलो, आवाज कुठे येतोय? एका षटकामध्ये ना 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॅट्समन पुढे सरसावतो मारण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन या ठिकाणी बीट होतोय आणि मात्र चेंडू मात्र या ठिकाणी वाईड म्हणून डिक्लेअर करतात आणि एका धावेचा मात्र इजाफा मिळतोय या संघाला. एक धाव घेऊन संघ मात्र पुढच्या घरामध्ये पोहोचतोय. आता समीकरण जे येऊन ठेवलंय ते उर्वरित पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 8 धावा. पुढे सरसाव आणि या ठिकाणी मात्र फाईन चेंडू हवेमध्ये आणि उत्कृष्टरित्या चिरंजीव याने आपल्या ग्लोव्ज मध्ये हा चेंडू मात्र विसावलाय आणि हा धक्का दिलाय तो सचिन 11ला. मला वाटतं रोहित नाही, रोहितच्या स्वरूपात. अशा प्रकारे उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे विजयासाठी फक्त 8. बरोबर आहे ना? 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं ठेवलंय ते साई 11 समोर. सचिन 11च्या समोर. आता आपण जे पाहिलं फाईन लेगच्या कडे एक मस्त असा उत्कृष्ट असा झेल चिरंजीव या खेळाडूनं घेतला होता आणि नक्कीच हा झेल टर्निंग पॉईंट होऊ शकतो का हे मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज या ठिकाणी येताना दिसतोय पिंटू, ज्याने मगाशी पहिलं षटक टाकलं होतं ना, दुसरं षटक टाकलं आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र फक्त 7 धावा वेचल्या होत्या आणि तेच पिंटू या ठिकाणी फलंदाजीसाठी येत आहेत. पुन्हा एकदा तयार होता आमचा गोलंदाजी मार्कवर हा गोलंदाज पुढचा चेंडूच्या फेकीसाठी. पुढे पिंटू आणि हा चेंडू मात्र हवेमध्ये खेळून काढला. ऑनच्या दिशेने मला वाटतं चेंडू हवेमध्ये विसावतोय आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू मात्र पडतोय आणि बघूया हा चेंडू मात्र झेल हा उत्कृष्टरित्या या ठिकाणी कॅचअप केलेला आहे आणि अशा प्रकारे हा पुन्हा एकदा धक्का दिलाय तो सचिन 11ला. आता मात्र हे जे समीकरण आहे ते समीकरण थोडंसं अवघड होऊन चाललंय. 4 चेंडू आणि 8 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटनं या ठिकाणी मात्र 4 चेंडू आणि 8 धावा विजयासाठी हा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. सचिन 11 विरुद्ध सूर्योदय या संघादरम्यान ही जी नवीन बॅट्समन या ठिकाणी येताना दिसतोय अर्जुन. वीर चषक ॲडव्होकेट किरण घरत यांच्या सौजन्याने या ठिकाणी साकारलेला हा चषक या ठिकाणी आपण पाहतोय सूर्यास्ताला गेलेला आहे. आणि बघूया पिंटू आपल्या संघासाठी कशा प्रकारे तारदार अर्जुन आणि गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा पाहतोय आपण तो गोलंदाज आणि हा चेंडू मात्र खेळ हवेमध्ये चेंडू मात्र या ऑफच्या साईडला लॉंग ऑफच्या दिशेने हवेमध्ये चेंडू आणि उत्कृष्टरित्या मगाशीच्या गोलंदाज क्षेत्ररक्षकाने चेंडू झेल घेतला होता तोच मात्र हा क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्जुनला मात्र या ठिकाणी बाद केलंय आणि अशा प्रकारे समीरनं हा उत्कृष्टरित्या हा वेल जज कॅच ज्याला म्हणतात अशा पद्धतीचा कॅच या ठिकाणी घेतलाय आणि मात्र या ठिकाणी अर्जुनला धारातीर्थी पाडलंय. समीकरण जे आमचे स्कोरर सांगतील ते उर्वरित मला वाटतं या ठिकाणी थोडं हॅट्रिक पण झाली असेल. मला वाटतं या ठिकाणी हा गोलंदाज जो होता करण या करणने या ठिकाणी हॅट्रिक मात्र या ठिकाणी साजरी केली. हॅट्रिक मात्र या ठिकाणी पेश केली आणि या हॅट्रिक साठी मंगेश वर्दे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुन्हा एकदा समीकरण आमचे स्कोअर सांगतील. चेंडू या षटकातील बाकीचे आहेत नवीन बॅट्समन अनिरुद्ध आणि चेंडू किती आहेत 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आणि पुढे सरसावतोय आणि चेंडू मात्र घेऊन करण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन या ठिकाणी मात्र बीट झाला आणि या ठिकाणी मात्र समीकरण पुन्हा एकदा सांगतोय की फक्त 2 चेंडू आणि 2 चेंडू मागे फक्त धावा करायच्या त्या 2 चौकाराच्या म्हणजे 8 धावा. 2 चेंडू
आणि 8 धावांची आवश्यकता. लगातार 2 जर चौकार मारले तर हा विजय या ठिकाणी संपादन होऊ शकतोय. दोन्हीची जोडगोळी आपण मैदानावर पाहतोय. ती जोडगोळी जी आहे ती अनिरुद्ध आणि अनिकेतच्या स्वरूपात. अनिकेतनं पहिल्याच चेंडूवर षटकार आणला होता. तेच अनिकेत या ठिकाणी नॉन स्ट्राईक एन कडं आणि फलंदाज या ठिकाणी अनिरुद्ध आपल्या स्ट्राईक एन कडं फलंदाजी करतोय. या ठिकाणी क्षेत्रक्षण मात्र या ठिकाणी अदलाबदल होतोय, जमव होतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅट्समन सज्ज होतोय गोलंदाज आणि चेंडू टाकतोय आणि चेंडू मात्र आखूड टप्प्याचा होता. या ठिकाणी मारण्याचा जोरदार प्रयत्न होता. बॅट्समन बीट आला परंतु चेंडू हाऊसस्टिकच्या बाहेर असताना पंचाने हेरलं आणि हा चेंडू मात्र वाईड डिक्लेअर केला. अशा वाईडच्या सहाय्याने संघ मात्र पुढच्या घरामध्ये पोहोचतोय आणि समीकरण पुन्हा एकदा सांगतोय की फक्त 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. पुन्हा एकदा गोंजी मार्क तयार होतोय आणि हा फुलटॉल मस्त भावद्रा खेळून काढला आणि उत्कृष्टरित्या या ठिकाणी पिकअप केलाय परंतु 1 धाव रोखू शकले नाहीत. एका धावेचा मात्र या ठिकाणी इजाफा मिळतोय आणि एका धावेने संघ पुढच्या घरामध्ये पोहोचतोय आणि शेवटचा मात्र या ठिकाणी 1 चेंडू बाकी आहे. एका चेंडूमध्ये विजय संपादन करण्यासाठी षटकाराची आवश्यकता. 1 चेंडू आणि षटकार. 1 चेंडू आणि षटकार. बघूया सर्व रसिक वर्गाचं खेळाडू या ठिकाणी मात्र या चेंडू मागे लक्ष लागलं दिसतंय. पहिला चेंडू आणि हा चेंडू मात्र मस्तच्या पद्धतीने फेकलेला होता. मारण्याचा प्रयत्न केला होता अनिकेतनं आणि अशा प्रकारे अनिकेत मात्र या ठिकाणी बीट झाला आणि मात्र विजय सूर्योदय संघाने या ठिकाणी नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. सूर्योदय विरुद्ध साई 11 अशा प्रकारचा रंगतदार होणार पुढचा सामना आपण पाहणार आहोत. सूर्योदय संघाच्या संघ नायकांना लगेच या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा जो गोलंदाज होता गोलंदाज चांगल्या प्रकारचा हा विजय आपल्या संघाच्या खात्यामध्ये मात्र खेचून आणलेला आहे. त्याबद्दल या खेळाडूचं या गोलंदाजाचं मात्र या ठिकाणी विशेष अभिनंदन होतंय आणि 500 रुपयाचं जे बक्षीस होतं मागाशी ते घेण्यासाठी करण मॅन ऑफ द मॅच करण या ठिकाणी ठरलेला आहे आणि त्याला